गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। आता दिवाळीचे दिवस चालू होणार आहेत आणि दिवाळीच्या अगोदर पहिला सण येतो म्हणजे धनतेरस आहे ना। म्हणजे हा धनतेरस आहे, ही शनिवारी येतोय आणि 18 ऑक्टोबर 2025 रोजी येणार आहे। आणि हा सण आहे ना कार्तिक महिन्याच्या शुक्ल कृष्ण पक्षातील त्रयोदशीला साजरा केला जातो। म्हणजे याला धनत्रयोदशी असं म्हटलं जातं ना। या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला, म्हणून हा दिवस आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा प्रतीकच मानला गेलेला आहे ना। आणि म्हणूनच आज या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत की या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य हे सर्व काही आपल्याला पाहिजेत असेल ना, तर आपल्या जीवनामध्ये कोणतं कार्य घडायला हवं, आपण कोणते उपाय केले तर आपल्याला निश्चित लक्ष्मीची प्राप्ती होऊ शकते। म्हणजे लक्ष्मी मातेला आनंदी करण्यासाठी सोपे आणि प्रभावी जे काही कर्म आहेत ना ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण करायचे आहेत। म्हणजे त्या दिवशी करावयाची महत्त्वाची पूजा आहे, घरामध्ये समृद्धी कायम ठेवण्यासाठी ती परंपरा आहे। ते सर्व काही आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणजे ज्या दिवशी धनतेरस आहे ना त्या धनतेरसच्या दिवशी घराच्या प्रत्येक खोलीमध्ये छोटा छोटा दिवा लावा आणि त्या दिव्यातून अंधार दूर करा आणि लक्ष्मीचं स्वागतच होतं, कारण प्रकाश हे समृद्धीचं प्रतीकच आहे ना। या दिवशी गुलाबाच्या कमळाच्या फुलावर बसलेल्या त्या लक्ष्मी मातेला पूजन करून गुलाबी फुलांचा हार अर्पण केला तर घरात धनवृद्धी होते, अडचणी तुमच्या जीवनामधून दूर होतात। म्हणून लक्षात ठेवा, धनतेरसला सोनं, चांदी किंवा धातू आहे ना हे खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं। पण आपली ती परिस्थिती नसेल ना तर अजिबात खरेदी करू नका। तुम्ही नाही खरेदी केलं तरी चालेल, पण या वस्तू लक्ष्मीचं प्रतीक मानल्या जातात, त्यामुळं घरामध्ये धन स्थिर राहतं। जर तुम्हाला वाटत असेल ना त्या दिवशी बघा अन्नदान कोणाला देता येईल ना, बघा एखादं ताट असू द्या, एखाद्या ताटामध्ये कोणाला अन्नदान अर्पण करा। त्या अन्नदान जर तुम्ही केलं ना तर त्याचा भरपूर तुम्हाला फायदा होणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे नवीन झाडू आणून त्यावर हलकंसं कुंकू लावा, अक्षदा ठेवून त्याची जर पूजा आपण केली ना तर घरातील बहुतांश प्रमाणामध्ये दारिद्र्य दूर होतं, तुमच्या समृद्धीचं आगमन होतं। म्हणजे एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवी की जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्या अगोदर चांगलं वातावरण निर्माण झालेलं असेल तर लक्ष्मीसुद्धा हसत खेळत आपल्या घरामध्ये राहील ना। म्हणून या दिवशी शुद्ध धान्य, तांदूळ, गहू आणि मूग तुम्ही खरेदी करून घरात जर ते आणले ना तर ते लक्ष्मीचं आगमन मानलं जातं आणि अन्नधान्य कधीही कमी पडत नाही। म्हणून मुख्य दारावर रांगोळी काढून त्यामध्ये स्वस्तिक आणि कमळाचे चिन्ह रेखाटलं ना तर लक्ष्मी आनंदाने घरामध्ये प्रवेश करते। म्हणून धनतेरसच्या दिवशी 13 दिवे लावून लक्ष्मीला अर्पण करावेत, कारण 13 आकडा आहे ना हा धनतेरसशी जोडलेला आहे आणि याने नकारात्मकता दूरच होते ना। म्हणजे आपल्या जीवनामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत असेल
तर ही या दिवसापासून नष्ट होणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, 13 दिवे लावायचे आहेत आणि हे 13 दिवे लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत. या दिवशी तुळशीच्या झाडाजवळ जर दिवा लावला ना, तर घरात लक्ष्मी आणि नारायण दोघांचेही आशीर्वाद कायम राहतात. आणि आपण भगवंताला तेच सांगत असतो ना की माझ्या घरामध्ये नुसती लक्ष्मी येऊन चालणार नाही, तर लक्ष्मीसोबत नारायणसुद्धा हवा. जेव्हा लक्ष्मीसोबत नारायण येतो ना, तेव्हा घरामध्ये सुख समृद्धी तर येतेच, पण सुखाचा वर्षावसुद्धा होतो. म्हणून धनतेरसला तुपामध्ये दिवा लावून देवासमोर ठेवावा, कारण तुपाचा दिवा लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि तो स्थिर समृद्धीसुद्धा आणतो ना. म्हणून घरात आलेल्या पाहुण्यांना काहीतरी छोटं दान करा, किंवा जर त्यांना भेट जर दिली ना, तर लक्ष्मीची कृपा वाढत असते आणि घरात चैतन्य टिकतं. आता हे जे कामं आहेत ना, धनतेरस येण्याच्या अगोदरपासूनच तुम्ही सुरू केली ना, तर नक्कीच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. म्हणून या दिवशी चंद्राला अर्घ्य देऊन प्रार्थना केली की आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होतात आणि मन शांत होतं. म्हणून धनतेरसच्या दिवशी लाल कपड्यामध्ये 1 रुपया गुंडाळून जर तुम्ही पूजन करून तिजोरीमध्ये ठेवला, तर लक्ष्मी स्थिर राहते आणि धन कधीही कमी पडत नाही. पुढचा पर्याय आहे ना, पुढचा नियम आहे, म्हणजे गायीला गोड धोडं खाऊ घातलं तर धनाची धनवृद्धी होत असते. कारण गाई हे लक्ष्मीचं प्रतीकच मानलं जातं ना. आणि हिंदू धर्मामध्ये बघा 33 कोटी देवी देवता गायीच्या मध्ये असतात ना. म्हणून गायीला आहे ना एक नियम तुम्ही आजपासून करायला हवा. हे जोपर्यंत दिवाळी आहे ना, तोपर्यंत गायीला तुम्हाला जेवढं कधी शक्य होईल तेवढं शक्य झालं ना, तर गायीला एका तुपाची रोटी बनवा. म्हणजे त्या रोटीमध्ये तूप घाला, गूळ घाला आणि ती गायीला ती रोटी खायला द्या, ती भाकर खायला द्या. या भाकरीला आहे ना तुमच्या जीवनामध्ये धनवृद्धी होणार आहे आणि लक्ष्मीचे प्रतीक गायीलाच मानलं जातं ना. पुढे या दिवशी चांदीचं नाणं खरेदी करून पूजन करायचं आहे आणि ते नाणं कायम शुभ मानलं जातं आणि ते घरात ठेवलं ना की लक्ष्मी माता प्रसन्न होते. पण ज्यांना चांदीचं नाणं खरेदी करणं शक्य नसेल ना, त्यांनी 1 रुपया जरी ठेवला ना तरी सुद्धा तो शुभच असतो. म्हणून आपली परिस्थिती तशी नसेल तर अजिबात अवाढव्य खर्च करू नका. कारण व्रत वैकल्यांना पैसा घालवून कधीच भगवंत प्रसन्न होत नाही, कधीच लक्ष्मीची कृपा होत नाही. खरी कृपा होते कधी बरं? पवित्र मनाने लक्ष्मीचं स्मरण केलं, पवित्र मनाने कर्म केली तरच भगवंताची कृपा होत असते ना. म्हणजे लाखो रुपये करून जर आपण व्रत वैकल्य करत असाल तर ते कधीच तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी निर्माण करत नाही. तुम्हाला जर काही करायचं आहे ना तर दान धर्म करा, तुमच्या जीवनामध्ये निर्मळ भक्ती करा, कारण भगवंताला तीच भक्ती आवडते ना. म्हणून या दिवशी आहे ना बघा, पुढे आपण पाहणार आहोत, श्री सुक्ताचा जप केला तर लक्ष्मीची सहज कृपा मिळते आणि आर्थिक संकटे आपोआप दूर होतात. म्हणून धनतेरसच्या दिवशी गुलाबाच्या फुलांनी देवीचं पूजन जर केलं ना तर घरात आनंद आणि ऐश्वर्य आणि समाधान वाढतं. म्हणून लक्षात ठेवा, हे गुलाबाची फुलं आहेत ना, धनतेरसच्या दिवशी अगोदरच आणून ठेवा. कारण या फुलांनी जेव्हा आपल्या घरामध्ये ही फुलं आणली जातात आणि ते लक्ष्मीची जेव्हा आगमन होतं ना, तेव्हा लक्ष्मीचं आगमन सुंदर पावलांनी होत असतं. आणि या दिवशी काहीतरी नवीन खरेदी करा. आता खरेदी काय करायचं बरं? म्हणजे तुम्ही काहीही खरेदी करू शकता, पण त्यामध्येच जर तुम्ही झाडू खरेदी केला, तुम्ही सुपली खरेदी केली, तर योग्यरित्या त्याची पूजाविधी केली ना
तर तुम्हाला नक्कीच लक्ष्मीची पावलं आहेत ती तुमच्या घरामध्ये निरंतर टिकून राहतील. कारण या लक्ष्मीला आवडणाऱ्याच गोष्टी आहेत ना. काही जण गाडी खरेदी करतात, काही जण वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करतात. पण आपली परिस्थिती नाही ना, तर मग तसं आपण वागू नका. कारण कर्ज व्याप करून जर आपल्याला वाटत असेल की भगवंताची मी सेवा करावी, पण असं कधीच करू नका. कारण हे करणं ते महापापामध्ये जातं. भगवंताची सेवा पैसे खरेदी करून करता येत नाही. त्यासाठी निर्मळ भक्ती लागते, निर्मळ मन लागतं. आजपर्यंत आम्ही या पैशानं व्रत वैकल्ये उपास तापास सर्व काही केलेली आहेत, पण तरीसुद्धा आमच्या जीवनामध्ये दुःख चाललेलं आहे ना. म्हणून या दिवशी आहे ना, या मंत्राचा एक जप करायचा आहे. म्हणजे हा लक्ष्मीचा मंत्र आहे. ओम श्री ही क्ली महालक्ष्मीय नमः. या मंत्राचा जप आहे ना, तो निरंतर तुम्ही करा. बघा, परत एकदा सांगतो, तो मंत्र कोणता आहे तो. ओम श्री ही क्ली महालक्ष्मीय नमः. बघा, हा मंत्र चांगला लक्षात ठेवा. कारण या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे ना. या मंत्रामध्ये हे धनतेरसच्या दिवशी हा मंत्र म्हटला तर भरपूर शक्ती एकवटली जाईल. ती ऊर्जा आहे ना, पूर्ण घरामध्ये तुमच्या घुमणार आहे. म्हणून हा मंत्र नक्कीच नामस्मरण करावा. धनतेरसच्या दिवशी मीठ दान जर केलं ना, तर घरातील वाद आहेत, तणाव आहेत, तुमच्या जीवनातील निगेटिव्ह ऊर्जा आहे, ते सर्व नष्ट होऊन जाईल. म्हणून या धनतेरसच्या दिवशी तुम्हाला मीठसुद्धा दान करायचं आहे. म्हणून लहान मुलांना गोडधोड खायला दिलं ना, तर घरात सदैव गोडवा राहील. लक्ष्मी आनंदानं वास्तवसुद्धा करेल. धान्यानं भरलेला कलश ठेवून त्यावर जर नारळ ठेवला तर घरातील अन्नधान्य कधीही कमी पडणार नाही. म्हणून या दिवशी लक्ष्मी समोर पंचप्रदीप लावल्यास घरात ऐश्वर्य वाढणार आहे. देवीचा आशीर्वाद कायम राहणार आहे. आता पुढे आपण पाहणार आहोत की पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावून जर तुम्ही प्रार्थना केली ना, तर पितृदोष दूर होतो आणि घरात लक्ष्मी स्थिर होते. म्हणून जर हा पितृदोष दूर करायचा असेल तर आजपासूनच सुरुवात करा. कारण जेव्हा आपण व्रत वैकल्ये करणार आहोत ना, ते व्रत वैकल्ये करण्या अगोदर किमान 7 दिवस आपलं शरीर आणि मन शुद्ध हवं. म्हणून आजपासून मांसाहारी करणं टाळा. कारण धनतेरसला अजून 7-8 दिवस बाकीच आहेत ना. म्हणून या गोष्टी आपण जर केल्या ना, तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. म्हणून धनतेरसच्या दिवशी मंदिरामध्ये दिवा लावा. कारण मंदिरामध्ये जेव्हा आपण दिवा लावू ना, तेव्हा आपल्या घरामध्ये सुद्धा समृद्धी येणार आहे. संध्याकाळच्या वेळेस 11 दिवे एकाच वेळी लावून देवीसमोर ठेवले तर लक्ष्मी स्थिर राहते आणि दारिद्र्यतासुद्धा दूरच होते ना. या दिवशी घरामध्ये फळे ठेवून देवीला अर्पण केली की आरोग्य आणि धन दोन्हीही टिकून राहतं. मुख्य दारावर लक्ष्मीची पावळे चिन्ह काढल्यास देवी घरात प्रवेश करते. म्हणजे काय बरं, म्हणजे जेवढं काही शक्य आहे ना, देवीची प्राप्ती, देवीला खुश करण्यासाठी ते नेहमी करावं. धनतेरसला जर तुम्ही दूध दान केलं तर ते सुद्धा खूप शुभ मानलं जातं. कारण यानं जीवनामध्ये येणारी संकट आहेत ना, ती सर्व दूर होतात. म्हणून धनतेरसच्या दिवशी पूजा करताना घंटा वाजवावी. कारण यानं वातावरण शुद्ध होणार आहे आणि लक्ष्मी आनंदी होणार आहे ना. म्हणून या दिवशी शमीची पाने घरात आणून ठेवली तर घरात समृद्धी टिकून राहते. म्हणून धनतेरसच्या दिवशी हे घर स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. कारण लक्ष्मीची पावलं आपल्या घरामध्ये येणार आहेत
आणि लक्ष्मीला अस्वच्छता आवडते का बरं? अजिबात नाही ना. म्हणून गुरुजनांना किंवा वडीलधाऱ्यांना पाणी देऊन, चहा देऊन त्यांची पूर्ण दिवस सेवा करा. कारण जर तुम्ही गुरुजनांची जर सेवा केली ना तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीची कृपा होईल. म्हणून पितरांसाठी नक्की दिवा लावा, तर त्याचे आशीर्वादसुद्धा मिळवा. आजपर्यंत आपण भरपूर व्रते केली, भरपूर उपवास केले, पण आजपर्यंत आपल्याला फायदा झाला का बरं? का झाला नाही बरं? कारण आपण ज्या दिवशी हे व्रत उपवास करतो ना त्या दिवशी आपण घरामध्ये कधी कधी मीठ, लसूण, कांदा या गोष्टी घरात आणतो, पण त्या कधीच बाहेरून घरात आणू नका. या गोष्टी दान तेव्हा करायच्या असतात, पण आपण मात्र उलटं करतो. म्हणून घरात या गोष्टी कधीच आणू नका, कारण हे लक्ष्मीच्या आगमनाला अडथळा निर्माण करत असतात. म्हणून या गोष्टी कधीच घरात आणू नका. या दिवशी बघा, शक्य झालं ना अगरबत्ती धूप घरामध्ये जाळा. जेव्हा तुम्ही हे अगरबत्ती धूप घरामध्ये जाळाल ना तेव्हा सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे. म्हणून धनतेरसच्या दिवशी लाल धागा देवीला अर्पण करून तो तिजोरीमध्ये ठेवला तर असं केल्यानं धनामध्ये स्थिरता निर्माण होते. आपण प्रत्येक वेळेला म्हणत असतो ना की मी भरपूर पैसा कमवतो, पण ते धन माझ्या घरामध्ये टिकत नाही. त्याचं कारण हे आहे. म्हणून या दिवशी नवीन आरसा खरेदी करा आणि नवीन आरसा खरेदी करून घरात जर ठेवला ना तर ते सुद्धा शुभ मानलं जातं. कारण ते तेज आहे ना, ते समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. म्हणून देवीला गोड पदार्थ अर्पण करून सर्वांनी प्रसाद म्हणून तो घरामध्ये करावा आणि इतरांना सुद्धा तो वाटावा. या दिवशी 9 प्रकारची फुले अर्पण करायची आहेत. म्हणून लक्ष्मीची कृपा अधिक काळ टिकणार आहे. या दिवशी चुकूनही लोखंड खरेदी करणं टाळावं, कारण ते अशुभ मानलं जातं. म्हणूनच चांदीची लहानशी मूर्ती खरेदी करून देवासमोर ठेवणं खूप शुभच मानलं जातं ना. म्हणून धनतेरसच्या दिवशी अन्न बनवताना घरातील सर्व सदस्यांनी थोडासा सहभाग जर घेतला ना तर ते घरात ऐक्य टिकून राहतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे जे काही शक्य आहे ना, आपल्या पूर्ण संपत्तीनुसार, आपल्या पूर्ण जीवनानुसार जे जे काही उपाय सांगितलेले आहेत ते सर्व तुम्ही करून बघा. आणि या उपायानं तुमच्या जीवनामध्ये आहे ना सकारात्मक ऊर्जा भरणार आहे. आणि या धनतेरसच्या दिवशी तुम्हाला पहाटे उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. जेमतेम तुम्ही 5 वाजाच्या आत उठायला हवं. तेव्हा तुमची निदान 6 वाजेपर्यंत उपासना होईल, 5:30 वाजेपर्यंत उपासना होईल. आणि त्या दिवशी निरंतर जो लक्ष्मी मातेचा मंत्र सांगितलेला आहे तो लक्ष्मी मातेचा मंत्र निरंतर जपायचा आहे. म्हणजे या दिवशी पूर्णतः तुमचं घर आहे ना ते लक्ष्मीमय झालं पाहिजे. आता जेव्हा सकाळी सकाळी तुम्ही हे पूजन करणार आहात तेव्हा शेवटी तुम्हाला असं करायचं आहे की या दिवशी नारळ देवीसमोर ठेवून त्याला हळद कुंकू लावून ते पूजन करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा हे पूजन होईल ना तेव्हा आपण लक्ष्मी मातेपुढं मागणं मागायचं आहे की हे देवी लक्ष्मी, माझ्याकडून झालेल्या काही गैरवर्तणूक असेल, दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख दिलेलं असेल, वाईट विचार असतील, ते सर्व माफ करून घ्या. मी आजपासून माझी कर्म आहेत ना एवढी श्रेष्ठ करणार आहेत की तुम्हाला कोणतेही प्रश्न निर्माण करण्याची वेळच येऊ देणार नाही. म्हणून म्हणजे साक्षात आपण देवीला शरण जायचं आहे. आणि जेव्हा बघा आपण एखाद्या वस्तूला शरण जातो ना, एखाद्या गोष्टीला आपण मीपणा बाजूला काढून तिथे नम्रपणा घेतो ना, तेव्हा विजय हा आपलाच झालेला असतो. आणि तेव्हा लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होणार आहे. म्हणून जास्त विचारामध्ये राहू नका, जास्त कोणामध्ये गुंतून राहू नका. आपलं मन फ्रेश ठेवा. आपल्या जीवनामध्ये निरंतर लक्ष्मीची कृपा हवी असेल, आपल्या आईवडिलांना भगवंताचं स्थान द्या. आपल्या आईवडिलांचं रोज दर्शन घ्या.
तुमच्या जीवनामध्ये जे आहे ना, सर्व स्वप्न सत्यात उतरणार आहेत. आजपर्यंत आपण जे काही केलं ना, ते सर्व काही विसरून जा. आजचा हा दिवस तुमच्या जीवनामध्ये नवीन ऊर्जा निर्माण करणार आहे. आजचा हा दिवस तुम्ही जी पाहिलेली स्वप्न आहेत त्या स्वप्नांची पूर्तता करणार आहे. म्हणून धनतेरसचा दिवस लक्षात ठेवा. हा दिवस तुमच्या जीवनाचा सर्वात चमत्कारिक दिवस होणार आहे. पैशा संदर्भात असलेले प्रॉब्लेम आहेत ना, ते सर्व काही सॉल्व्ह होणार आहेत. म्हणून जीवनामध्ये चांगली कर्म करा. भगवंताची कृपा तुमच्यावर नक्कीच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.